माझं नाव भाऊसाहेब बळीराम हाके पाटील. माझं गाव भोकरंबा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. आणि मी 1972ला पुणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम्समध्ये इंजिनिअरिंग केलं आणि मला फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मिळालं. त्यानंतर 1973मध्ये भारताचा पहिला उपग्रहसाठी त्यांनी ॲडव्हर्टाईज दिली. त्या ॲडव्हर्टाईजमध्ये मी इंटरव्ह्यू दिला. माझा इंटरव्ह्यू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर इथं झाला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये मी इस्रोमध्ये सिलेक्ट झालो. आणि आमचं पहिलं जे हे बिल्डिंग होते ते बेंगलोरपासून पिनिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये त्यांनी 4 शेड किरायाने घेतले होते आणि तिथं आमचं सॅटेलाईट प्रोजेक्ट सुरू झाला. आमच्या पहिल्या सॅटेलाईट प्रोजेक्टचे डायरेक्टर होते प्रोफेसर UR राव आणि त्यावेळेस स्पेस एजन्सीचे जे चेअरमन होते ते सतीश धवन होते आणि त्यांचं पण ऑफिस बेंगलोरमध्येच होतं. स्पेसचं ऑफिस बेंगलोरमध्येच होतं. सुरुवातीच्या काळात नवीन तरुण इंजिनियर्स त्यांनी घेतले होते आणि सर्व काम म्हणजे शून्यापासून सुरू झालं. आम्ही तिथं गेलो तर आम्हाला बसायला खुर्च्याही नव्हत्या. तर खुर्च्या, टेबल ऑर्डर करणे, कपाट ऑर्डर करणे ह्याच्यापासून आमचं काम सुरू झालं. आणि सगळे तरुण इंजिनियर्स असल्यामुळं आणि बरेचसे मग काही लोक त्रिवेंद्रम थुंबा इथून आले, काही ह्याचे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबादहून आले आणि मग ते काम सुरू झालं. प्रत्येक ग्रुप पाडले त्यांनी, जसे टेलिकमांड ग्रुप आहे, टेलिमेट्री ग्रुप आहे, पॉवर ग्रुप आहे, थर्मल ग्रुप आहे, असे इंटिग्रेशन ग्रुप आहे, क्वालिटी ॲश्युरन्स ग्रुप आहे. असे ग्रुप करून प्रत्येकानं ते टार्गेट दिलं की हे सॅटेलाईट 2 वर्षात पूर्ण करायला पाहिजे होतं आणि ते सुरुवात शून्यापासून होती. त्यामुळं खूप अडचणी होत्या. सगळंच नवीन होते. सगळेच लोकांना सॅटेलाईट पहिल्यांदा काय असतो हेच माहीत नव्हतं. तर त्यापासून सुरुवात झाली. पण आमचे जे प्रोफेसर डॉक्टर UR राव होते, ही वॉज अ व्हेरी केपेबल आणि इंटेलिजंट मॅन आणि ही वॉज द ट्रू लीडर. त्यामुळे त्यांनी सर्वांचे ग्रुप करून त्यांच्याकडून चांगले काम करून घेतले आणि त्यावेळेस भरपूर काम करावं लागायचं. मी टेलिकमांड ग्रुपमध्ये कामाला होतो. आमच्याकडे VHF टेलिकमांड म्हणून VHF ट्रान्समीटर निर्मितीचं काम होतं आणि ते खूप जोखमीचं होतं. बऱ्याच वेळेवर ते जीवावर बेतणारंही काम होतं. पण ते काम आम्ही केलं आणि मग ते झाल्यानंतर पहिल्यांदा 1975 साली मला श्रीहरिकोटाला ग्राउंड स्टेशन उभा करायला पाठवलं. त्यावेळेस श्रीहरिकोटा येथे नुसते वाळू होते, बिल्डिंग सुद्धा नव्हते. 1-2 बिल्डिंग होत्या. मग तिथून मी पहिलं ते ग्राउंड स्टेशन तिथं उभं केलं. त्याच्यानंतरचं ग्राउंड स्टेशन अहमदाबाद इस्टॅकमध्ये उभा केलं. त्याच्यानंतर ग्राउंड स्टेशन कार निकोबार बेट आयलंड इथं उभा केलं. त्याच्यानंतर ते ग्राउंड स्टेशन मॉस्कोपाशी बिअर्स लेक म्हणून त्यांचं ते स्पेस ग्राउंड स्टेशन आहे रशियन लोकांचं, तिथं उभा केलं. आणि हा जो सॅटेलाईट तयार झाला तो 1975 साली मार्चमध्ये विशेष विमानाने मॉस्कोला नेण्यात आलं. कारण त्यावेळेस आपल्याकडे सॅटेलाईट सोडणारे रॉकेट्स, रिलायबल रॉकेट्स नव्हते किंवा रॉकेटची तयारी सुरू झाली होती. सॅटेलाईट लॉन्च व्हेकल नंतर आले. तर ते 19 एप्रिलला तो उपग्रह जो होता तो रशियन रॉकेटनी वर अवकाशात सोडलं. तर त्या दिवशी आम्ही सकाळी 7 वाजताच हॉटेलहून आमच्या ग्राउंड स्टेशनवर गेलो. प्रत्येकाने आपल्या सिस्टीम चालू आहेत का बघितलं आणि नंतर रॉकेट लॉन्च झालं असं मेसेज आला कॉस्मोड्रोम आणि बरोबर अर्ध्या तासांनी सॅटेलाईट अवकाशात सोडला गेला आणि त्याचं सिग्नल आलं. तेव्हा तिथला जो रशियन होता तो ओरडला दास सिग्नल म्हणजे एस सिग्नल आणि सर्वांनी आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली. आणि असा आहे आपला पहिला भारताचा सॅटेलाईट हे झाला आणि भारताची स्पेसमध्ये एंट्री झाली. आज जे आपण बघतोय मोठमोठे रॉकेट सॅटेलाइट्स, नेव्हिगेशन सॅटेलाइट्स आहेत, कम्युनिकेशन सॅटेलाइट्स आहेत, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहेत, मेट्रोलॉजिकल सॅटेलाइट्स आहेत. त्याची सुरुवात हे आर्यभट्टन झाली आणि त्यामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली, हे माझं भाग्य समजतो. आणि त्या 50 वर्षे गोल्डन ज्युबिली सेलिब्रेशनचं इस्रोने आता 10 मार्चला
खूप मोठं फंक्शन ठेवलं होतं आणि सर्वांचं त्यांनी तिथं बोलून सत्कार केला. कारण 10 मार्च हे प्रोफेसर यू आर राव यांची जन्मतारीख आहे आणि म्हणून त्यांनी तो दिवस निवडला आणि सगळ्यांचा सत्कार केला. 50 वर्षानंतर आम्ही सगळे भेटलो होतो. सगळे आमचे हे आता जगामध्ये पसरले, अमेरिकेत आहेत, सगळ्या जगामध्ये आहेत, तिथून सगळे लोक आले होते. आणि असंच 19 एप्रिलला सॅटेलाइट सोडल्यामुळं 19 एप्रिलला पण खूप मोठा कार्यक्रम बेंगलोरमध्ये आयोजित केलेला आहे. आणि जे आर्यभट्ट सॅटेलाइटवर ज्यांनी काम केलं त्यांना परत एकदा बेंगलोरला बोलवलेलं आहे. तर त्यानिमित्ताने मी परत बेंगलोरला जाणार आहे. आज सुद्धा माझा भाग्याचा दिवस आहे की आज लातूर जिल्ह्याचे सहकार महर्षी श्रीमत दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. त्यावेळेस माझ्याबरोबर संभाजीराव सूळ, प्रमोद जाधव असे सहकारी होते आणि त्यांनी माझं अभिनंदन केलं. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.